Am I audible? Yes, ma'am. Okay. We'll wait for 5 to 3 minutes, right? Right, everybody come.
Okay, so let's start. Today, less participants. There are less students. Okay, so we'll start. Can you see the screen, everyone? Yes, ma'am. Okay. So, speaking is something we have started with in the last class. So here we have discussed why speaking is important. This was just a game. Okay, so what is speaking? So actually, it means conveying the words. Okay, so whatever you feel, you're conveying your message through words. Okay, so effective speaking is speaking in a way that the other person is understanding the message in the similar way, the way you want to say it. Okay, so that is effective speaking. Same like verbal communication. जे आपण verbal communication मध्ये बघितले definitions तेच येथे. मग आपण पाहिलं होतं की इफेक्टिव्ह स्पीकिंग मध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात. क्लॅरिटी असते, ब्रेव्हिटी म्हणजे कन्साइज, छोटं करून बोलायचं, चुझिंग प्रिसाइज वर्ड्स, करेक्ट वर्ड्स वापरणं, सिक्वेन्स व्यवस्थित असणं बोलताना. नंतर फार डिफिकल्ट किंवा खूप वेगळे वर्ड्स यूज करणं कंटिन्युअसली बोलताना, ह्याने सुद्धा कधी कधी कम्युनिकेशन फेल होतं, कारण समोरच्याला जर त्याचे अर्थच माहीत नसतील तर त्याला समजत नाही तुम्ही काय बोलताय. प्रिपोजिशन्स प्रॉपरली यूज करणं, जार्गन्स अवॉइड करणं, म्हणजे तुमची टेक्निकल टर्मिनॉलॉजीज किंवा शॉर्टकट्स असे काही यूज करणं बोलताना जे बाकीच्यांना माहित नाही, फक्त काही ठराविक लोकांनाच ते माहिती आहे, सो ते अवॉइड करणं. बोलता बोलता नेहमी आय नो, यू मीन, आय मीन हे असल्या गोष्टी सारखं बोलायच्या नाही. ते दॅट आर फिलर्स, यू आर युझिंग इट ॲज अ फिलर्स, बट दिस फिलर्स आर टू बी युज्ड इन मिनिमम नंबर. कारण तुम्ही जितकं जास्त यूज कराल तितकं तुमचं कंटिन्युएशन ऑफ स्पीच ब्रेक होतो आणि त्याच्यामुळे समोरच्याचं तुमच्याकडे लक्ष राहत नाही, तो अटेन्शन डायव्हर्ट होऊन जातं. सो ह्या गोष्टी आपण बघितल्या. मग एलिमेंट्स पाहिले, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर प्रोनाउन्सिएशन्स पाहिजे, परत काही गोष्टी रिपीटेड आहेत, परत कन्व्हिक्शन पाहिजे. व्हॉट एव्हर यू आर ट्राईंग टू से टू अदर्स, तुम्ही पण त्याच्यासाठी कन्व्हिन्स्ड पाहिजे की येस, दिस इज वॉट आय वॉन्ट टू से अँड आय रिअली वॉट यू कॅन से, आय रिअली मीन इट. मला माहिती मी जे बोलते ते मला माहिती की ते खरं आहे, तरच तुम्ही ते समोरच्याला पटवू शकता. सो हे पाहिलं होतं. इम्पॉर्टन्स ऑफ फॉलोइंग म्हणजे व्हॉइस क्वालिटी, रेट ऑफ स्पीच, क्लिअर आर्टिक्युलेशन, आय कॉन्टॅक्ट वगैरे हे सगळं बघितलं होतं आपण. शॉर्ट मध्ये हे सगळं केलं होतं. This content is somewhat repetition of what we have done in non-verbal communication and in verbal communication as well. So हे त्याचं repetition आहे, म्हणून जास्त डीप मध्ये मी गेले नाही, पण इथे मी नोट्स साठी सगळं लिहिलेलं आहे. So when you refer this slide, once I give it to you, if you find any difficulty in understanding any point, just come back to me. Okay, so we'll just solve it. Then the important point what we have started with was the presentation skill. So when I asked question, few of you have already given presentations. कोणी कॉलेजमध्ये दिले तर कोणी प्रोफेशनली पण प्रेझेंटेशन्स दिले त्यांच्या जॉबच्या इथे वगैरे. सो प्रेझेंटेशन जेव्हा डोक्यात येतं ना, नाव डोक्यात येतं, तेव्हा बऱ्याचदा एक वेगळा थिंकिंग सुरू होतं आपलं. सगळ्यात पहिले टेन्शन येतं आपल्याला स्लाइड्स कशा बनवायच्या, राईट. त्याच्यानंतर येतं की स्लाइड्सचा सिक्वेन्स कसा ठेवायचा. त्याच्यानंतर टेन्शन येतं की माझं प्रिपरेशन आहे का, मी बोलू शकतो का. त्याच्यानंतर बऱ्याचदा मुलांना एक मेन टेन्शन असतं की किती नंबर ऑफ स्लाइड्स बनवल्या पाहिजेत मी या टिपिकल प्रेझेंटेशन साठी. माझं सगळं कॉन्टेंट मी त्याच्यावर टाकू का नको, का मी विसरून जाईल काही मेमराईज करताना. हे मल्टिपल थॉट्स स्टुडंट्सच्या, प्रत्येकाच्याच, नॉट ओनली स्टुडंट्स, इवन इफ आय वॉज सेड अर्लियर, माझ्या पण डोक्यामध्ये हे सगळं चालायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं माहिती, एक फिअर तयार होतं मनामध्ये. यू स्टार्ट गेटिंग दॅट फिअर, दॅट अँझायटी, आणि त्याच्यामुळे तुम्ही घाबरता.
मग त्याला स्टेज फिअर येतो. मग तुम्हाला पुढे येऊन बोलायचं म्हटलं की तुम्ही बॅकफुटवर जाता. when you want to stand in front of the audience and speak, then you don't want to come and say anything. खाली एखाद्या क्लासमध्ये सांगितलं ना, खाली बसून सगळ्यांनी आन्सर म्हणा, की एखादा दुसराच आन्सर म्हणत असतो, मागचे नुसतं त्याच्या आवाजात आवाज मिक्स करत असतो. right, what is presentation skill? So एखादाच आन्सर करेल, मॅम प्रेझेंटेशन इज दिस, खालनं बाकीचे नुसतं दिस इज या इट इज लाईक या नुसतं असं करत बसतात, त्यांना येत काही नसतं. राईट, पण तेच पुढे येऊन बोला म्हटलं की देन दे गेट कन्फ्युज अँड देन दे आर राईट, दे कांट एक्सप्रेस देमसेल्फ प्रॉपरली बिकॉज दे हॅव फिअर ऑफ स्टँडिंग अँड स्पीकिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. राईट, सो प्रेझेंटेशन स्किल मध्ये ही गोष्ट खूप प्रॉमिनंट असते. आजच ना मी सकाळी एक आर्टिकल वाचत होते, जे गुगल न्यूज वरती मला दिसलं की म्हणजे त्यांनी दिलं की MBA स्टुडंट्सला जॉब साठी का स्ट्रगल करतात ते, तर त्यांनी त्याचे रिझन्स दिले होते, काही काही त्याच्यामध्ये होते. आय वॉज जस्ट गोइंग थ्रू इट बिकॉज आय एम डीलिंग विथ यू स्टुडंट्स नावडेज. असे न्यूज आले की मी बघते, आणि त्याच्यामध्ये मी बघितलं होतं की बऱ्याचदा काय दिलं होतं त्यांनी, आपलं आउटडेटेड करिक्युलम आहे, तो इंडियातला करिक्युलम अपडेट होत नाही वगैरे. पण ते सोडून आहे ना, त्यांनी दिलं होतं की आपल्याकडे टेक्निकल ह्याच्यावरती खूप फोकस केलं जातं, रॅदर स्किल्स डेव्हलपमेंट वरती फोकस जास्त पाहिजे स्टुडंट्सच्या. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय, हेच सगळं की प्रेझेंटेशन द्यायचंय ना, तर ऍक्च्युली तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला लावले पाहिजे, तेव्हा तुमची प्रॅक्टिस होते त्या प्रेझेंटेशनची. राईट, त्याच्याशिवाय होत नाही. असं नुसतं थेरॉटिकल ऐकून काही कळत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही करायला गेलं की अजून 10 तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत, एस्पेशली दोज who have never done this before. राईट, ज्यांनी आधी कधीच केलेलं नाही त्यांना 100% प्रॉब्लेम्स येणार आहेत. पण मग हे प्रॉब्लेम आल्यावरच तुम्हाला सोल्युशन सापडतात. राईट, सो त्यांनी दिलं होतं की प्रॅक्टिकल लर्निंग वरती फोकस केला पाहिजे. त्यांना जाऊ देत बाहेर, त्यांना ऍक्च्युली वर्क, लाईक फॉर एक्झाम्पल आपलं मेजॉरिटी क्राऊड फिनान्स मध्ये करायला म्हणतंय. फिनान्स माहिती करायला ऍक्च्युली एखाद्या शेअर मार्केटच्या माणसासोबत बसा, त्याच्यासोबत बसून शिका. राईट, you need to learn those practical aspects because theory and practical many times it is way different. right, so practically स्वतःला जरासं मोल्ड करायला शिका. हे बुकिश लँग्वेज विल नॉट शो यू द रिअल प्रॅक्टिकल वर्ल्ड, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे थोडंसं काय करायचं माहितीये, नॉलेज घ्यायचं अजून आपण, बुक्सच्या बाहेर पण विचार करायचा. आपल्याला बाहेरून कुठून नॉलेज मिळतं ते घेत राहायचं. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर शेअर मार्केट शिका, त्याच्यातनं खूप नॉलेज वाढतं, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतात. नंतर मी आज हे पण सहज असं बघत होते की फिनान्स मध्ये MBA असलेल्या व्यक्तीला जॉब्सच्या प्रोबॅबिलिटीज काय आहेत. ऍक्च्युली यू हॅव लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आता सुद्धा इफ यू गो जस्ट डू अ गुगल सर्च, तुम्हाला खूप सारे ओपनिंग दिसतात विच आर फॉर फिनान्स MBA चे रिक्वायरमेंट. यू आर इक्विव्हॅलेंटली रिक्वायर्ड विथ CAs अँड ऑल दिस थिंग. सो यू हॅव गुड फ्युचर एज वेल, माहितीये हे झाल्यानंतर. सो असं काही नाही की जॉब्स नाही आहेत, मी सर्च केला त्याच्यानंतर लगेच त्या आर्टिकल नंतर, पण जॉब्स आहेत, नाही असं नाहीये. फक्त यू शुड बी प्रिपेअर्ड, यू शुड बी प्रिपेअर्ड विथ ऑल दिस थिंग्स. त्याच्यामुळे हे मला जस्ट सांगायचं होतं. आणि प्रेझेंटेशन ना तुम्हाला लागतं, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस लागणार आहे. त्याच्यामुळे ही स्किल डेव्हलप करा. मला भीती वाटते, मला सगळ्यांसमोर बोलायला नको वाटतं, हे एक्सक्युजेस नाही चालणार. स्पेशली नॉट फॉर MBA स्टुडंट. राईट, तुम्हाला आलंच पाहिजे, सगळ्यांच्या समोर उभं राहून बोलली बोलता आलंच पाहिजे, हे तुमच्याच्याने झालं पाहिजे, लक्षात ठेवा. सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. स्क्रिबल कोणी करते का, डोंट स्क्रिबल ऑन इट. ओके, सो सेकंड इज, ही साईड बघितली आपण की काय काय लागतं. सो वेन यू वॉन्ट टू डू अ प्रेझेंटेशन, फर्स्ट थिंग इज यू नीड टू हॅव अ गुड लेवल ऑफ कॉन्फिडन्स दॅट वॉट एव्हर आय एम डुईंग, आय विल बी डुईंग विथ फुल कॉन्फिडन्स. माझं प्रिपरेशन झालंय, मला स्लाइड्स माहिती आहेत, मला येतं, अँड यू विल डू इट इन अ कॉन्फिडेंट वे. यू शुड बी वेल ड्रेस्ड. राईट, प्रॉपर ड्रेसिंग पाहिजे. यू शुड हॅव द कमांड ऑन लँग्वेज. मग तुम्ही मराठीत देताय, हिंदीत देताय का इंग्लिशमध्ये देताय, जी काही लँग्वेज असेल त्याच्यावर तुमची प्रॉपर कमांड पाहिजे. मराठी
मराठी सुद्धा ना एक अशा बेस लेवलला बोलता आलं पाहिजे. आता काही तुम्ही रिजन वाईज गेलं तर प्रत्येकाचं मराठी वेगळं येतं ना. पुण्यात वेगळं बोलतात, तर साताऱ्याकडे गेलं की त्यांचं वेगळं टोनिंग आहे, सोलापूरकडे वेगळं आहे, नागपूर साईडला वेगळं आहे. सो व्हेरेवर इव्हन इन महाराष्ट्रामध्ये पण एवढं मराठीचे टोनिंग्स आहेत. सो त्याला सुद्धा तुम्हाला एक बेस लाईनला आणलं पाहिजे तुम्ही, त्याचे प्रोनाउन्सिएशन वगैरे असं तसं. आता माझा हसबंड ऍक्च्युली साताऱ्याकडचा आहे. सो मला ना ती साताऱ्याची एकदम खेड्यातल्या लँग्वेजेस आहेत त्या माहित नव्हत्या, म्हणजे ते टिपिकल वर्ड्स माहित नव्हते. तर एकदा असंच मी आणि तो बसलो होतो आणि त्याला काहीतरी बुक मध्ये शोधायचं होतं आणि त्याला सापडत नव्हतं. आणि सडनली त्याला ते बुक मध्ये सापडलं, तर ही स्टार्टेड शाउटिंग घावलं घावलं घावलं. अँड आय वॉज लाईक टोटली ब्लँक. घावलं, हा काय वर्ड आहे? मी म्हटलं ह्याचा अर्थ काय? तर ही स्टार्टेड लाफिंग लावली. अँड ही सेड ओके, मला माहिती तुला याचा अर्थ माहित नाही, ती आमच्या तिकडची भाषा आहे. घावलं मीन्स आय फाउंड इट, मला सापडलं ते. सो असं होतं. सो यू नीड टू अंडरस्टँड एक बेस लँग्वेज बोलायची जे सगळ्यांना कळेल. नंतर स्टडी, यू शुड बी प्रिपेअर्ड. युअर व्हॉइस मॉड्युलेशन शुड बी कंट्रोल्ड. And your body language is very important, that you should have a positive body language when you are giving the presentation. मग सगळ्यात पहिला आपण पाहिलं टॉपिक कसा चूज करायचा. तर जेव्हा तुम्ही टॉपिक चूज करताय तो ऑडियन्सशी रिलेट होणारा टॉपिक पाहिजे. तुम्हाला जे ऑडियन्स बसणारे ऐकायला त्यांना समजणारा विषय पाहिजे. त्यांना न कळणाऱ्या विषयावर बोलण्यात काही पॉइंट नसतो, किंवा तुम्हाला त्या पद्धतीने तो प्रेझेंट करायला लागतो की त्यांना ते समजेल. राईट. सो यू हॅव टू चेंज अकॉर्डिंग टू युअर ऑडियन्स. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मग दुसरं आहे की पर्पज काय तुमच्या प्रेझेंटेशनचा, तुम्ही कशासाठी देताय? काही नॉलेज द्यायला देताय का, तुम्ही क्लायंटला कन्व्हिन्स करायला देताय का, तुम्ही कस्टमर मिळवायला देताय? त्या पर्पज प्रमाणे तुमचं प्रेझेंटेशन डिझाईन पाहिजे, तुमचे टॉपिक्स चूज पाहिजे. अवॉइड चुझिंग कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स. ओके. सेकंड इज कॉन्टेंट. How long the content should be. Content is something which has to be related to the audience. म्हणजे त्याच्यात जे काही मटेरियल टाकले ते त्या ऑडियन्सला समजण्यासारखं पाहिजे आणि त्यांना कळेल अशा लँग्वेज मध्ये पाहिजे. ओके. अरेंज द कॉन्टेंट इन अ फ्लो. स्टोरी सारखं मी काल तुम्हाला म्हटलं ना, लहानपणापासून आपल्याला स्टोरीज ऐकायच्या सवयी. तुम्हाला एखादाही इन्सिडेंट स्टोरी वाईज सांगितलं की तो मेमरीत लगेच बसतो की नाही बघा. आपल्याला लगेच ते मेमोराईज होतं, कारण वी आर यूज टू लिसन टू डिफरंट स्टोरीज. म्हणून स्टोरी वाईज जेव्हा शिकवतो ना एखादा व्यक्ती, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट लगेच डोक्यात बसते तुमच्या. म्हणून तुमचे स्लाइड्सचा फ्लो तुम्ही एखाद्या छानशा स्टोरी सारखा करायचा. त्याला लिंक पाहिजे. एका स्लाइड मधनं दुसऱ्या स्लाइड मध्ये जाताना त्याला एक लिंक पाहिजे, एक फ्लो पाहिजे. असं रॅन्डम कुठली पण स्लाइड कुठे पण टाकली असं नाही चालत प्रेझेंटेशनला. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सिलेक्ट अकॉर्डिंग टू डिझायर्ड आउटकम. म्हणजे तुम्हाला जसं आउटकम पाहिजे त्याप्रमाणे तुमच्या स्लाइडचं किंवा कॉन्टेंट पाहिजे, मटेरियल पाहिजे. नाव स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनचं स्ट्रक्चर काय पाहिजे? स्केलेटन टाईप. राईट. सो प्रेझेंटेशनला नेहमी बिगिनिंग पाहिजे, मिडल पाहिजे आणि एंड पाहिजे. या 3 पार्ट मध्ये तुमचं प्रेझेंटेशन डिवायडेड पाहिजे. मग बिगिनिंग म्हणजे काय? तर तुम्ही काय बोलणार आहे? एक सिंपल सांगते तुम्हाला. कधी पण प्रेझेंटेशन करताना तेव्हा पहिली स्लाइड तुमची नावाची येते, टायटल. राईट. तुमचं जे काही प्रेझेंटेशनचा टॉपिक असेल, कोण प्रेझेंटर आहे वगैरे. सेकंड स्लाइड तुम्हाला जर टाकायची तर तुम्ही मोटिवेशन. आता ह्या टिप्स आहेत मी तुम्हाला सांगते की फॉर एक्झाम्पल आता दीपालीसाठी प्रेझेंटेशन एक अरेंज केलंय, पण ते नेमकं दुपारी आहे, म्हणजे पोस्ट लंच एका कॉन्फरन्स मध्ये तिचं प्रेझेंटेशन आहे. आता तिला माहिती आहे हे पोस्ट लंच म्हणजे काय होणार आहे? सगळे मस्त खाऊन येणार आहेत आणि तिथे झोपायला बसणार आहेत. राईट. हे नॅचरल असतं. इवन स्टुडंट्सला पोस्ट लंच लेक्चर मध्ये झोप येते, सगळेजण झोपतात. आम्हालाही जर लेक्चर नसेल आणि कुठे बसून काम करायचं असेल कम्प्युटर समोर तर झोप येते, नॅचरल आहे. ओके. सो पोस्ट लंच जर तुमचं प्रेझेंटेशन असेल तर तुमचा मोटो काय की तुमचा टॉपिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. दे शुड अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट टू से और व्हॉट यू वॉन्ट टू स्पीक इन द प्रेझेंटेशन. सो अशा वेळेस काय करायचं? एखादा मोटिवेशनल व्हिडिओ टाकून द्यायचा, किंवा एखादा असा काहीतरी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप्स टाकायची जी तुमच्या टॉपिकशी रिलेटेड असेल, थोडीशी फनी असेल. त्याच्यामुळे काय होतं?
त्या स्पेशली मोटिवेशनल व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना, त्याच्यामध्ये असं साऊंड मॉड्युलेशन असतं. स्लो 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 पासून ते असं फास्ट 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 होत जातं आणि त्याच्यामुळे ना एक ऑटोमॅटिकली एनर्जी येते प्रत्येकामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, ते झोपेचं जे असतं ते निघून जाते आणि दे स्टार्ट फिलिंग फ्रेश. किंवा सेकंड असतं, काही ऍक्टिव्हिटीज असतात प्रेझेंटेशनच्या वेळेस की यू कॅन प्लॅन दोज आईस ब्रेकर्स म्हणतात त्याला, किंवा असे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज असतात जे गुगलवर भरपूर सापडतात, लाईक क्लॅपिंग हँड्स किंवा अशा टाईपच्या, की यू कॅन मेक देम यु नो, ती झोप उडवण्यासाठी असतात. तर 2-3 ट्रिक्स तुम्ही यूज करायच्या, कारण त्यांनी काय होतं म्हणजे त्यांची झोप जाते अँड नाव दे आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर प्रेझेंटेशन. सो बिगिनिंगला तुमचं टॉपिक येतं, त्याच्यानंतर अशी एखादी स्लाइड टाका डिपेंडिंग ऑन टाइम. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं टॉपिकचं पूर्ण माहिती द्यायची की ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकवणार आहे. म्हणजे एक आउटकम हेच असतो की या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे किंवा या प्रेझेंटेशन मधनं मी काय 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 कव्हर करणार आहे याचं एक समरी टाईप बनवायचं असतं पॉइंट्स मध्ये. कारण यांनी काय होतं माहितीये, जेव्हा तुम्ही असं प्रेझेंटेशन देता तेव्हा तुमचा जो ऑडियन्स खाली बसलेला असतो त्याला जेव्हा कळतं की मला एवढं सगळं नॉलेज मिळणार आहे, तेव्हा तो आपोआप मेंटली प्रिपेअर होतो तुमचं प्रेझेंटेशन ऐकायला. बिकॉज नाव ही इज ईगर, ही वॉन्ट टू लर्न समथिंग, ही नोज की मला एवढं सगळं शिकायला मिळणार आहे किंवा ह्यातला हा पर्टिक्युलर पॉइंट मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, मला तो पॉइंट ऐकायचा आहे आणि त्या पॉइंट साठी तो सगळं बाकीचं ऐकतो. राईट. सो ही सायकोलॉजी कॅच करायची असती, म्हणून नेहमी ही स्लाइड टाकायची की तुमच्या आजच्या ह्याच्यामधनं तुम्ही हे 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 सगळं माझ्या प्रेझेंटेशन मधनं शिकणार आहे. त्याच्यानंतर सेकंड येतं मग तुमचं, मिडल मध्ये तुमचं सगळं कॉन्टेंट येतं, जे टॉपिक रिलेटेड सगळं मटेरियल असणार आहे ते सगळं. आणि एंडला परत रिवाइज करायचं की आपण जे काही शिकवलोय ते, म्हणजे जी पहिली स्लाइड होती ना त्याच्यासारखीच ती एंडची स्लाइड बनवायची आणि रिवाइज करायचं. कारण शेवटची रिव्हिजन ही कायम मेमरीमध्ये राहते, कायम मेमरीमध्ये राहते. एंडला जे झालेलं असतं ना ते मेमरीमध्ये राहतं, म्हणून एंडला कायम रिव्हिजन करायची, परत रिवाइज करायचं सगळं की सो व्हॉट वी हॅव डन टुडे, वी हॅव डन दिस, वी हॅव डन दिस, वी हॅव डन दिस अँड वी हॅव डन दिस. दिस हेल्प पीपल टू मेमराइज एव्हरीथिंग. हे एक ट्रिक्स आहेत ज्या प्रेझेंटेशन्स मध्ये केल्यावर तुमचं प्रेझेंटेशन खूप इफेक्टिव्ह होतात. and they work out really effective if you practice these things in your presentation. तुम्हाला ना थोडंसं अलर्ट राहायला लागतं की माझा टायमिंग कधी दिलाय प्रेझेंटेशनचा, राईट, काय केलेलं आहे कसं केलेलं आहे. आता मला एका कॉलेजमध्ये ना असं विजिटिंग साठीचे लेक्चर्स होते माझे, आणि तेव्हा मला ना असं शक्यतो ना ते दुपारचा स्लॉट द्यायचे. आणि दुपारी माहित होतं मला लंच ब्रेक नंतर मुलं आली की ती अर्धी झोपेत असतात. मग मी काय करायचे माहितीये, मला सब्जेक्ट होते शिकवायला, तर शिकवताना मी शिकवताना त्या सब्जेक्ट रिलेटेड ना असा कुठला तरी एक फनी व्हिडिओ घेऊन यायची रोज माझ्या लॅपटॉप मध्ये. मग कधी तो मिस्टर बीनचा असायचा, कधी कोणाचा असायचा, आणि मग तो व्हिडिओ मध्येच प्ले करायचे. जेव्हा मला वाटायचं ना क्लास डल व्हायला लागलाय तेव्हा तो व्हिडिओ प्ले करायचे. मग तो व्हिडिओ बघायला सगळे जागे व्हायचे, हसायचे, 5-10 मिनिटं जरा गप्पा बिप्पा व्हायच्या आणि मग परत ते फ्रेश झाले की परत आम्ही कंटिन्यू करायचो. सो जिथे त्यांच्या डोक्यात 0% जाणार होतं तिथे ऍटलीस्ट 20-30% डोक्यात घुसतं सगळं. सो ह्याच ट्रिक्स तुम्हाला शिकायला लागतात, लक्षात ठेवा प्रेझेंटेशनला. आणि प्रेझेंटेशन मध्ये हा कॉन्फिडन्स जेव्हा तुमच्यात असतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं प्रेझेंटेशन छान होतं. राईट. सो पहिली गोष्ट ना, डोक्यातनं ते बॉदरेशन काढून टाका की मला स्टेज फिअर आहे, मला ते पुढे येऊन बोलायची भीती वाटते. भ्यायचं काय त्याच्यामध्ये, राईट. पुढे उभं राहायचं आणि आपलं प्रेझेंटेशन द्यायचं, सिम्पल आहे. ह्याच्या पलीकडे काही करायचं नाही आपल्याला. सो बिनधास्त जायचं आणि बोलायचं, बिनधास्त. आपण एवढी फीस भरतो, आपण एवढे कोर्स करतो, आपण एवढं शिकतोय, हे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट आणायला, नुसत्या डिग्र्या घेऊन साठवायला नाही किंवा आपल्या फाईल मध्ये भरायला नाही. तुमच्यात जर MBA स्टुडंटचा तो स्पार्क नाही आला तर काय उपयोग आहे तुमच्या या कोर्सचा, मला सांगा. तो चंटनेस, तो स्पार्क, ती हुशारी, हे सगळं रिफ्लेक्ट झालं पाहिजे ना तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये. सो युअर पर्सनॅलिटी शुड चेंज, रिमेंबर दिस. नाव, हाऊ टू मेक अ पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. नाव ऑल ऑफ यू नो, मी स्पेसिफिकली त्या गोष्टींवर फोकस देते जिथे चुका होतात स्पेशली. आता सगळी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड.
इथे स्लाइड्स जर तुम्ही पाहिलं ना तर हे स्लाइड्स इथे वर ओपन आहे. इथे डिझाईन वर गेलं की तुम्हाला इथे ढिगाणी डिझाईन्सचे ऑप्शन दिसतात. राईट, यू विल फाइंड लॉट ऑफ डिफरंट. हे बघ इथे चेंज होत आहे. ओके, हे असे प्रेझेंटेशनचे हे चेंज होतात. नाव what happen is many times depending on your age group or depending on your choices you choose certain type of background which is not good for others to see. राईट, म्हणजे दुसऱ्यांना ऑडियन्सला खालून बघताना ना बऱ्याचदा काही प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स इतक्या वियर्ड बनवलेल्या असतात की त्यांच्या लिटरली डोळ्यांना त्रास होत असतो त्या स्लाइड वरच वाचायला. सो प्रोफेशनल लेवलला बॅकग्राऊंड कायम प्लेन असतो शक्यतो. राईट, एक प्लेन कलर असतो ज्याच्यात खूप शेडिंग नाही, खूप डिझाईन्स नाही, काही नाही काही नाही. मुलं तर काय करतात माहितीये, कधी कधी स्टुडंट्स ह्याच्यावर जातात. आता इथे जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे दिसत असेल ॲरो माझ्या याचं, तर इकडे खाली डिझाईन संपल्या की तुम्ही जर इकडे खाली क्लिक केलं ना तर ते देतात की तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त डिझाईन्स हव्या तर तुम्ही ह्याच्यावर नाही पाहिजे आलं. ब्राउज फॉर थीम्स म्हणजे तुम्ही नेटवरनं पण वेगवेगळे थीम्स घेऊ शकता. ओके, मग मुलं काय करतात तिथं जातात. आणि आता सपोज आता विंटर सुरू आहे आपला, म्हणजे संपला नाहीये पूर्ण, तर आता संपत आलाय, पण विंटरचा सीझन आहे ना, तर ते बर्फाच्या बाजूला असलेलं ते स्नोमॅन लावलेले, नाहीतर ते बर्फ पडण्याचं डिझाईन्स असलेले असले स्लाइड सिलेक्ट करतात डिपेंडिंग ऑन द सीझन. राईट, आता आपण त्या एज मध्ये नाहीये, आपण प्रोफेशनल कोर्सला आहोत, आपण प्रोफेशनल म्हणून लॉन्च होणार आहे. तर प्रोफेशनल लेवलला असे बॅकग्राऊंड ऍक्सेप्टेड नसतात. रिमेंबर दिस. उगाच मुलींना आपलं फुलं आवडतात, उगाच ते फुलांचे बॅकग्राऊंड शोधायचे आणि फुलं टाकून द्यायची मागे. ऍब्सोल्युटली नॉट ऍक्सेप्टेड. राईट, युअर background of your presentation should be mostly it should be plain. मग तुम्ही असं प्लेन बॅकग्राऊंड घ्या, असा व्हाईट बॅकग्राऊंड घ्या. व्हाईट म्हणजे प्लेन व्हाईट चांगला, ब्लू छान दिसतो. मोस्टली खूप जणांचा असा ब्लू कलरचा बॅकग्राऊंड असतो. असा जो असतो ना, म्हणजे आता हा पहिली स्लाइड ब्लू आहे पण असा बॅकग्राऊंड इज ओके. ब्लूइश असू दे, हे असू दे, सिंगल असू दे. आता हे असे टोनिंगचे कलर वापरले ना त्याच्यात सुद्धा आपलं प्रेझेंटेशन नीट होत नाही. इथे बघा हे कसं वाटतंय. राईट, इकडनं एक लाईटचं रिफ्लेक्शन पडलंय, समहाव ते डोळ्यांना कुठेतरी त्रास देते, प्रत्येकाला बघायला ते प्लेझंट वाटत नाही. देर इज वन मोर ऑप्शन हिअर. हा बघा, सी, ह्याच्यामध्ये अशा मागून लाईन्स येत आहेत अशा पुढे, आणि ते खरंच डोळ्याला ना असं डबल दिसतं थोड्या वेळाने जेव्हा ह्या स्लाइड कंटिन्युअस असतात तेव्हा. तर जरुरी नाही की त्यांनी ऑप्शन दिले म्हणजे ते सगळे चांगलेच आहेत. यू हॅव टू थिंक whether professionally it is going to work or not. So try to choose plain backgrounds which will give effect. आपल्याला इथं काही शोईपणा करायचा नाही. जितकं सिंपल आणि छान ठेव तितकं ते रीडेबल आणि प्रेझेंटेबल वाटतं. लक्षात ठेवा. सो उगाचच त्याला डिझाईन्स द्यायला जायचं नाही, सिम्पल ठेवा. इट शुड लुक प्रोफेशनल. ओके, सो बॅकग्राऊंड सिलेक्शन नेहमी प्रॉपर करा. प्लेन कलर, अ सॉलिड कलर विच शुड बी रिडेबल. त्याच्यावरती लिहिलेलं सगळं रिडेबल पाहिजे, डिझाईन्स नको. राईट, नो डिझाईन्स, नो पिक्चर्स, नथिंग ॲट द बॅकग्राऊंड. त्याला वॉटरमार्क वगैरे देऊन ते तसं शेडिंग काही करू नका. प्लेन ठेवायचं असतं, हेच प्रोफेशनली ऍक्सेप्टेड असतं. सेकंड, फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल अँड फॉन्ट कलर. फॉन्ट म्हणजे हे जे लिहिलेलं असतं त्याचं. आता हे तुम्हाला ह्याची जी साईज असते ती साईज तुम्हाला ऍडजस्ट करायला लागते. नॉर्मली आपण जर लेटर लिहिलं, एखादं लेटर टाईप करा म्हटलं मी तुम्हाला, तर त्याची 12 वगैरे फॉन्ट साईज ठेवतो, पण प्रेझेंटेशन्स मध्ये या फॉन्ट साईज खूप मोठ्या असतात. एवढ्याशा फॉन्ट साईजनी ते रिडेबल होत नाही लोकांना. त्याची बघा 38 आहे आणि इकडे ते 20 आहे, इथे वर दिसतंय. राईट, सो फॉन्ट साईज तुम्हाला अशी पाहिजे की जी बसून पण रीड करायला लागते. आता ह्याला काय करायचं माहितीये, की नेहमी प्रेझेंटेशन बनवल्यावर फॉर एक्झाम्पल नेहाला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आणि नेहाचं प्रेझेंटेशन तिच्या कॉन्फरन्स रूम मध्ये, तर नेहाने काय करायचं, एक 10 मिनिटं आधी जाऊन आपले तिथं स्लाइड ओपन करायच्या आणि एकदम एंडच्या चेअरवर किंवा एकदम लांबच्या चेअरवर जाऊन बसून बघायचं की माझं प्रेझेंटेशन नीट दिसतंय की नाही इथल्या व्यक्तीला, त्याला प्रत्येक गोष्ट वाचता येते की नाही. आणि तिला जर असं वाटलं की नाही यार हे मागे बसलेल्यांना नीट वाचता येणार नाहीये, तर पटकन येऊन फॉन्ट साईज वाढवून द्यायच्या आपल्या प्रेझेंटेशनच्या.
राईट. सो ही गोष्ट तुम्ही करायची. फॉन्ट साईज रीडेबल पाहिजे, तर ती तुमच्या हॉलच्या साईज प्रमाणे ऍडजस्ट होते. हाऊ लॉंग the presentation area is where you are going to give the presentation, it depends on that. तुम्ही कुठे देताय आणि कसं देताय. सो आयडियली थोडे मोठी साईज असते जी की कोणाला इझिली दिसेल अशी. फॉन्ट स्टाईल, whenever you choose the design option, normally default मध्ये फॉन्ट येतात. त्याच्यामध्ये जस्ट सी की ते छान आहेत. उगाच इथे भरपूर ऑप्शन्स असतात फॉन्टचे. आता हे अल्जेरियन वगैरे असलं घेतलं की हे बघा हे कसं झालं. राईट. आता ही घेतली मी फॉर एक्झाम्पल, याला सिलेक्ट केलं आणि ही बघा आता हे स्टाईलचं स्पेलिंग कसं झालं बघा. इथे मी सपोज ते घेतलं, आता असं मी बनवलं आणि असं दिलं तुम्हाला वाचायला, नीट वाचता येईल. ते एकात एक मिक्स झाल्यासारखं दिसतंय. क्लॅरिटी येत नाहीये वर्ड्सची काही, आणि काहीच कळत नाही काय लिहिलंय. बरोबर. सो तुम्हाला वाटायला वाटतं किती छान डिझाईन मध्ये किती छान आहे, पण दिस इज नॉट गोइंग टू वर्क. राईट. असे भरपूर इथे ऑप्शन्स असतात दिलेले, पण यू डोंट हॅव टू यूज एनी ऑफ देम. द डिफॉल्टनी जे येणारे ते बघा, छान असलं तर तेच ठेवा, नाही तर सरळ आपलं एरियल आणि टाइम्स न्यू रोमनचे ऑप्शन असतात. गो फॉर दॅट विच आर रीडेबल, विच यू कॅन इझिली रीड अँड सी. राईट. सो असं तुम्ही ह्याचं फॉन्ट स्टाईल आणि फॉन्टचे कलर्स पण तसे पाहिजे जे रिडेबल आहेत. उगाच इथे मध्येच लाल, मध्येच पिवळा, मध्येच हिरवा, कलरफुल काही करायचं नाही. आपल्याला होळी खेळायची नाही तिथे. ओके. जितकं सिम्पल सिंगल टोन सिंगल याला ठेवाल तितकं ते छान आणि प्रेझेंटेबल वाटतं. प्रोफेशनली खूप वेगळं असतं आणि इनफॉर्मल वेनी बनवणं खूप वेगळं असतं. राईट. आपण आता प्रोफेशनली प्रेझेंटेशन कसे पाहिजे ते बघतो. ॲनिमेशन्स. ओके. Effects and animations. So there are options of giving different effects in your इथे ऑप्शनच आहे animations म्हणून. सो इकडनं तुम्ही इफेक्ट देता की एकदम आलं पाहिजे सगळं सीन ऑल ॲट वन्स. ओके. नंतर फर्स्ट लेवल पॅरेग्राफ, आता हे वन बाय वन येत आहेत बघा. ओके. हे फ्लाईन, आता हे उडून खालून असं उडून आल्यासारखं येणार आहे. हे व्हाईट सारखं, हे फेडिंग, फेड होताना ना असं हळू डार्क होत चाललंय बघा. हे सगळे इफेक्ट तुम्हाला इथून देता येतात तुमच्या प्रेझेंटेशन स्लाइडला. इफेक्ट देताना स्लाइडवर इफेक्ट जास्त द्यायचे नाही. फक्त कधी द्यायचे, फॉर एक्झाम्पल आता मी प्रेझेंटेशन घेतेय. ओके. आणि मी प्रेझेंटेशन मध्ये मला एक एक पॉइंट सांगायचे, तर मी इथे सपोज इफेक्ट दिला लेवल ऑफ प्रेझेंटेशन. आता मी जेव्हा ही फुल स्क्रीन करेल ना, तेव्हा फक्त माझ्या क्लिक वरती नेक्स्ट पॉइंट येणार. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार व्हॉट आर प्रेझेंटेशन स्किल्स स्टेप बाय स्टेप. प्रॉब्लेम काय असतो, जेव्हा तुम्ही सगळं कॉन्टेंट स्लाइडवर टाकता आणि पूर्ण स्लाइड ओपन करता, तेव्हा लोक तुमचं ऐकण्याऐवजी तिकडे बघत बसतात. आता कदाचित माझ्या बाबतीत पण ते होत असेल, कारण मी फुल शेअर नाही करत आहे स्क्रीन, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं पण दिसतंय की मी काय डिस्कस करणार आहे. आणि तुम्हीच तुम्हाला ऑब्झर्व करा की यू मस्ट बी रीडिंग दॅट थिंग इन्स्टेड ऑफ लिस्निंग व्हॉट आय एम ट्राईंग टू से. हे नॅचरली होतं. म्हणून लोक इफेक्ट देतात. आता एक क्लिक केला की फर्स्ट पॉइंट आला, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये फर्स्ट इज बॅकग्राऊंड. मग मी बॅकग्राऊंड सांगत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण वेळ माझ्याकडे बघून ऐकणार, जोपर्यंत मी नेक्स्ट बटन क्लिक करत नाही. एवढ्या कारणासाठी लोक इफेक्ट देतात, सो दॅट पीपल ऑडियन्स विल पे अटेन्शन टू व्हॉट एव्हर यू आर सेइंग अँड दे विल नॉट कीप लुकिंग टुवर्ड्स द स्क्रीन. ओके. याचं कारण असतं असे इफेक्ट द्यायला. पण ह्याच्यामध्ये साऊंड पण देता येतो. इथे ट्रान्झिशन साऊंड लिहिले बघा, इथे साऊंड्स आहेत वेगळे वेगळे. हे बघ, कॅमेरा, ब्रीज, ॲरो वगैरे. अजिबात साऊंडचा यूज करायचा नाही. काही मुलांना उगाचच आवडतं. त्या अॅनिमेशन मध्ये आता कसं पहिले बॅकग्राऊंड आलं की त्याच्या मागं असं झू वाऱ्याचं नाव देऊन टाकणार, नंतर झुक असा आवाज देणार. दे फील फन इन दॅट. But professionally, these things are totally not accepted. So it will always have no sound.
कधीच त्याला साऊंड देऊ नका. साऊंड इज नॉट accepted in a professional level. Animations you can give depending on the requirement. तुम्हाला खरंच तशी रिक्वायरमेंट असेल तर अॅनिमेशन द्या. खूप अॅनिमेशन्स पण चांगले वाटत नाही. एकदा उडून येते, एकदा खालून येते, एकदा वरून येते, एकदा पुढे मागून येते, एकदा ते फेड होते, असले सगळे मिक्स अॅनिमेशन्स देऊ नका. द्यायचा तर एकच फॉर्मॅट ठेवा, कारण हळूहळू ऑडियन्स त्याला यूज टू होतं तुमच्या अॅनिमेशन्सला. मग त्यांना डिस्ट्रॅक्टिंग वाटत नाही. Everything that you are doing, your final motto of your presentation is whichever the topic you are discussing, it should reach to your audience. तुमच्या ऑडियन्सला त्या टॉपिक वरची माहिती तशी मिळणं हा तुमचा त्याच्या मागचा मोटो आहे. हे नाही की मी कुठलं अॅनिमेशन देतोय, मी कुठलं साऊंड लावतोय, माझी फॉन्ट साईज किती भारी आहे, माझी फॉन्ट स्टाईल किती भारी आहे, हे त्याच्या मागचं पर्पज नाहीये. ओके, म्हणजे स्लाइडचं बॅकग्राऊंड किती मस्त आहे, हे त्याचं पर्पज नाही. पर्पज आहे की आपली नॉलेज दुसऱ्यापर्यंत पोहोचतंय की नाही, हे महत्वाचं आहे. सो या गोष्टी अशा करायच्या ज्यांनी लोक डिस्ट्रॅक्ट होणार नाही. नंबर ऑफ स्लाइड्स. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स कीप आस्किंग मी, मॅडम हाऊ मच नंबर ऑफ स्लाइड, 10 minutes प्रेझेंटेशन आहे तर मी किती स्लाइड्स बनवू. राईट, टेक माय वर्ड्स, देर इज नथिंग दॅट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ स्लाइड. स्लाइड्सच्या नंबरवरती काही डिपेंड करत नाही. यू कॅन गिव्ह 1 hour प्रेझेंटेशन ओनली ऑन 2 slides. इट डिपेंड्स हाऊ मच यू आर स्पीकिंग. राईट. सो कधी पण प्रेझेंटेशन बनवल्यानंतर जर तुम्हाला टाइम लिमिट दिलाय की यू विल बी गिव्हिंग 10 minutes प्रेझेंटेशन, यू विल बी गिव्हिंग 15 minutes प्रेझेंटेशन, तर यू हॅव टू प्रॅक्टिस इट बाय युझिंग टायमर. टायमर लावा आणि प्रॅक्टिस करा आणि बघा तुमचं 10 minutes मध्ये बोलून होतंय की नाही. ओके, कारण बोलण्याचा स्पीड, तुम्हाला किती एक्सप्लेन करायचे पॉइंट्स, हे सगळ्यावर डिपेंड करणार आहे की तुम्ही किती टाइम लावणार आहे, अँड नॉट युअर नंबर ऑफ स्लाइड्स. Remember, so number of slide never affects your timing of your presentation. You have to practice it before to check whether your matches the number of slides and your timing matches or not. त्याप्रमाणे तुम्हाला adjust करायला लागतं. Content on each slide. Now, this is very important. एक लक्षात ठेवा. Majority of my students, बऱ्याचदा मी असं बघितलंय, एस्पेशली 12वी नंतरची जी मुलं असतात ना, ज्यांनी जास्त प्रेझेंटेशन्स केलेले नाहीयेत, त्यांना कळतच नाही की कॉन्टेंट कसा पाहिजे प्रेझेंटेशनवर. ते काय करतात माहितीये, आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला COVID-19 टॉपिक दिला, एक्झाम्पल. ओके, COVID-19 पॅन्डेमिक असा मी टॉपिक दिला आणि आय टोल्ड यू टू ब्रीफ समथिंग अबाउट इट वगैरे. तर मुलं काय करतात, नेटवर जातात, पॅरेग्राफचा पॅरेग्राफ उचलून पेस्ट करतात प्रेझेंट स्लाइड्स वरती. दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग. नेव्हर पुट एव्हरीथिंग ऑन युअर स्लाइड. इट इज नॉट एक्सपेक्टेड. हे चुकीचं आहे. त्याचं जर एटिकेट पाहिले ना प्रेझेंटेशनचे, तर हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. तुम्ही जर कुठे प्रेझेंटेशन देताय तर तुम्ही त्याच्यावर सगळा कॉन्टेंट नाही टाकायचा. तुम्ही प्रेझेंट करायचं असतो. यू नीड टू स्पीक मोर अँड पुट लेस ऑन द स्लाइड्स. तिथे फक्त हिंटर्स टाकायचे असतात. यू जस्ट हॅव टू पुट द पॉइंट विच विल गिव्ह यू हिंट अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू स्पीक नेक्स्ट. आणि ते वाचून तुम्हाला ते तिथं असतं. ते तेवढीच माहिती पाहिजे जेवढी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला पब्लिकला त्यातली द्यायची. पण जे जास्त बोलायचंय, एखादा एक्सपिरियन्स सांगायचाय, एखादा एक्झाम्पल द्यायचंय, ते सगळं तुम्ही बोलायचंय. ते सगळं तिथे लिहायचं नाही. तिथे लिहिल्यामुळे काय होतं माहितीये, मुलं का असं करतात, कारण त्यांना प्रॅक्टिस करायची नसते. ऍक्च्युली बनवायच्या स्लाइड आदल्या दिवशी रात्री बसून, टिपिकल टेंडन्सीज. राईट. आता मी 10 दिवस आधी जरी सांगितलं ना की तुमच्या नेक्स्ट टू नेक्स्ट वीक आपण प्रेझेंटेशन घेऊ, तरी पण तुम्ही त्या नेक्स्ट वीकच्या माझ्या क्लासच्या 2 दिवस आधी किंवा आदल्या दिवशी रात्री बसून पीपीटीज बनवणार. प्रोक्रॅस्टिनेशनची सवयच लागली आपल्याला. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, मग ते गळ्याशी आलं, डेडलाईन आले की पळायचं. राईट. दिस थिंग इज नॉट गोइंग टू हेल्प यू. हा स्वभाव सोडून द्या. जे काम त्या दिवशी करण्याची सवय लावा. प्रोफेशनली अशी लोकांना टाइम मॅनेजमेंट येते आणि त्यांना मग स्ट्रेस मॅनेज होतो, नाहीतर त्यांचा स्ट्रेस लेवल खूप वाढतो. लक्षात ठेवा. लोक कंप्लेन करतात, काम खूप आहे, काम खूप आहे. काम काम खूप नसतं.
तुम्ही आधी टाइमपास केलेला असतो आणि मग ते डेडलाईनच्या आधी काम खूप वाटतं, कारण मग ते कंपाइल्ड झालेलं असतं काम. सो मेजॉरिटी टाइम इट इज लाईक दॅट. अँड दॅट इज द रिझन वाय पीपल कीप कंप्लेनिंग काम खूप आहे, काम खूप. काम खूप नाही, तुमचं टाइम मॅनेजमेंट स्किल्सचा प्रॉब्लेम आहे. You are not able to manage your time. You're wasting your time initially, and now you're sitting and working overtime, which is creating, a problem on your health. झोप होत नाही, मग ते डोकं दुखतं, मग ते स्ट्रेस्ड वाटतो, मग ते चिडचिड होते, आणि मग म्हणायचं या कंपनीत कामच खूप आहे. So प्रत्येक वेळेस कंपनी चुकीची नसते, माहिती, आपल्याकडे जास्त वेळेस चुका असतात. सो हे अटिट्यूड तुम्हाला पुढे कधीच नेणार नाही आणि तुम्हाला पुढे कायम सफर करायला लावणार आहे. सो ऑलवेज लर्न टू डू ऑन टाइम. ओके. आणि मग काय होतं, ते आदल्या दिवशी रात्री बनवायचे प्रेझेंटेशन्स, मग प्रॅक्टिस करायला वेळ नाही, स्वतः काही वाचलेलं नसतं, डायरेक्ट गुगलवरनं विकिपीडियातनं उचलायचं आणि पेस्ट करायचं, नॉलेज स्वतःला काहीच नसतं, मग बोलणार काय? मग बोलता काहीतरी यायला पाहिजे म्हणून सगळे स्लाईडवर टाकून द्यायचं, प्रत्येक पॉइंट उचलायचा आणि स्लाईडवर टाकायचा, म्हणजे तिथे उभं राहून नुसतं वाचून काढायचं. ऍब्सोल्युटली झिरो लेवल ऑफ प्रेझेंटेशन आहे. जे स्लाइड्स वाचून बोलतं त्या व्यक्तीचं मी मार्क्स 0 देईल त्याला प्रेझेंटेशनला. मीच नाही, whoever comes will never give you marks for presentation, because it is not expected from a presenter. प्रेझेंटर कडनं काय एक्सपेक्टेड असतं, तू तिथं पॉइंट्स लिही आणि मला समजव, तुझ्या बोलण्यातनं, तुझ्या बॉडी लँग्वेज मधनं, तुझ्या एक्सप्रेशन्स मधनं मला समजव ती गोष्ट, हे एक्सपेक्टेड असतं. त्याच्यासाठी आधी तुमची तयारी पाहिजे, तुमचं प्रिपरेशन पाहिजे आणि तुमची प्रॅक्टिस पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो कॉन्टेंटला कधीच पॅरेग्राफ्स टाकायचे नाही, तुम्हाला फक्त हिंट्स लिहायचे असतात. आता जसं मी इथं लिहिलंय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, मी नुसते हिंट्स टाकलेत, बॅकग्राऊंड, फॉन्ट साईज, अॅनिमेशन, नंबर ऑफ स्लाइड. मला माहितीये त्याच्यावर काय बोलायचं, बॅकग्राऊंडचं काय सांगायचंय, फॉन्ट साईजचं काय सांगायचंय, आय नो दॅट. सो आय हॅव नॉट पुट एनिथिंग एल्स ऑन दिस स्लाइड. अशा टाईपचे हिंटर्स असतात फक्त तुमच्या स्लाइडवरती. देर आर ओनली टायटल्स. डेफिनेशन असेल तर डेफिनेशन टाका, कारण डेफिनेशन्स आर मीन टू बी इन द सेम वे, सो यू डोंट हॅव टू ट्रान्सलेट इट अँड एक्सप्लेन. सो ते तसंच्या तसं टाकलं तर चालतं, पण नेहमी स्लाइड्स अशा बनवायच्या असतात. सो कॉन्टेंट ऑफ स्लाइड इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक वेळ बॅकग्राऊंड थोडं खराब असलं तर चालतं, फॉन्ट साईज फार रिडेबल नसली तर चालतं, पण तुमचे कॉन्टेंट प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. पॉइंटर्स यूज करा, म्हणजे तुम्ही डिफरंट हे येतात ना, ते वरती बुलेट्स असतात बघा, ते यूज करा. त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये ते हे यूज करा, कॉर्डलेस, ते काय, ते रेड कलरचा डॉट दिसतो त्याला म्हणतात ते. सो दॅट हेल्प पीपल टू फोकस ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग दॅट यू आर डिस्कसिंग. यू कॅन शो इट फ्रॉम द ऑडियन्स, तुम्ही ऑडियन्स मध्ये चालत चालत पण तुम्ही ते दाखवू शकता. सो तशा टाईपच्या गोष्टी यूज करा. सो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवताना या गोष्टी भयंकर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बॅकग्राऊंड करेक्ट असणं, फॉन्ट साईज, फॉन्ट कलर, फॉन्ट स्टाईल प्रॉपर असणं, अॅनिमेशन्स लिमिटेड आणि एकाच फ्लो मध्ये असणं, नंबर ऑफ स्लाइड्स नो रेस्ट्रिक्शन्स, यू हॅव टू प्रॅक्टिस विथ द टाइम. Content on each slide has to be only hinters, no other description on the slide. अजिबात पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ्स टाकायचे नाही. आणि पॉइंटर्स यूज करा ज्याच्यामुळे तुम्ही पॉइंट आउट करू शकता इम्पॉर्टंट. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग ॲज अ प्रेझेंटर इज युअर बॉडी लँग्वेज. राईट. इमॅजिन तुम्ही उभे आहात, छान ड्रेस्ड आहात, तुम्ही प्रॉपर सूट घातलाय तुमचा प्रेझेंटेशन साठी, प्रोफेशनल अटायर मध्ये तुम्ही काय म्हणतात ते प्रोफेशनल कपडे घालून उभे आहात, सगळे बसलेत तुमचं प्रेझेंटेशन ऐकायला. अँड नाव यू हॅव स्टार्टेड गिव्हिंग युअर प्रेझेंटेशन, युअर स्लाइड्स आर ऑन, स्लाइड्स आहे, you started with good morning everyone, or good afternoon, or good evening, whichever the time is, you are wishing everyone. Now when you wish that with a smile, राईट, आपणच घाबरलेलो, आपलाच चेहरा घाबरलेला, आणि तुम्ही गुड मॉर्निंग एव्हरीवन, राईट, असं म्हणताय, खाली पाय थरथरतोय, आवाजामध्ये व्हायब्रेशन्स येत आहेत भीतीनी, राईट. स्टॉप ऑल दिस थिंग. काय करायचं, डीप ब्रिदिंग करायची आधी, प्रेझेंटेशन सुरू व्हायच्या आधी. स्टार्ट डीप ब्रिदिंग.
आणि जेव्हा घरी तुम्ही मॉक प्रॅक्टिस करताना भरपूर वेळेस, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो की येस, मला जमणार आहे. पण झोपेतनं उठून उभं राहिलं की गडबड होणारच आहे. राईट? सो first, your body language, as we have seen in non-verbal communication, 55% impact of your presentation is through your body language. Remember. So, body language correct असणं is absolutely necessary. Correct म्हणजे काय? पहिली गोष्ट, चेहऱ्यावर टेन्शन दिसता कामा नये. तुमचा चेहरा रिलॅक्स, स्माइल असलेला असला पाहिजे. दुसरी गोष्ट, फिअर जर घालवायचंय ना तुम्हाला स्टेजवरती उभं राहिल्यावर, ऑडियन्सला आय कॉन्टॅक्ट द्या. Give direct eye contact to the audience. When you give direct eye contact to the audience, they start feeling you are very confident and they start, तुम्हाला ओव्हर जज करायचं बंद करतात. घाबरलाय का, कसा करतो बघू आता, मला तर टेन्शन मध्ये वाटतोय, ते बंद करतात. कारण आय कॉन्टॅक्ट तोच देतो ज्याच्यात कॉन्फिडन्स असतो. पण या ट्रिक्स आहेत. आय कॉन्टॅक्ट द्यायचा, सगळ्यांकडे बघायचं, एकदा सगळ्यांकडे बघायचं. अँड वेन यू आर स्पीकिंग, वेन यू स्टार्ट स्पीकिंग टू पब्लिक, तुम्हाला कोणी ना कोणीतरी ऑडियन्स मध्ये दिसतं जे तुम्हाला ऍक्सेप्ट करते, हेड नॉड करते, म्हणजे डोकं करतात ना समजल्यासारखं, असं येस येस मध्ये हलवतात वगैरे. अशी लोक टार्गेट करा आणि थोड्या वेळासाठी त्या लोकांकडे बघून प्रेझेंटेशन द्या. थोड्या वेळासाठी, जोपर्यंत तुम्ही स्वतःला काम आणि कंपोज करत नाही. एकदा तुम्ही काम आणि कंपोज झाले की now you start looking everybody other in the audience. Start giving eye contact to audience. Eye contact is very important for the person who is giving presentations. तुम्ही जर eye contact proper दिले नाहीत तर तुमचं presentations लोक ऐकत नाही. बऱ्याच मुलांना अशी सवय असते की ते त्यांच्या मित्राकडे बघून सगळं प्रेझेंटेशन देतात. दे आर नॉट बॉदर्ड की तिथे बाकीचे लोक पण बसलेले. इमॅजिन जर मी उद्या क्लासमध्ये उभी आहे आणि मी फक्त टिपिकल स्टुडंट्स कोणाकडे एकाकडेच बघून पूर्ण माझे सब्जेक्ट शिकवतीये, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तुम्हाला लेफ्ट आउट फील होणार. तुम्हाला वाटणार की काय मॅडम आपल्याकडे बघत पण नाही, त्यांना काही फरकच पडत नाही आम्ही क्लासमध्ये आहे का नाही आहे. स्लोली स्लोली तुम्ही माझ्या सब्जेक्ट मधनं डोकं बाहेर काढायला सुरुवात करणार. असं ऑटोमॅटिकली होतं. सो प्रेझेंटेशनच्या वेळेस पण हेच होतं. तुम्ही कुठल्या तरी पर्टिक्युलर व्यक्तीकडे बघून दिलं की लोकांना बाकीच्यांना डिसइंटरेस्ट फील व्हायला होतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट यू आर गिव्हिंग आय कॉन्टॅक्ट टू ईच अँड एव्हरीबडी हु इज सिटिंग इन द ऑडियन्स. आता कधी कधी काय होतं, ऑडियन्स मधनं काही लोक वियर्ड असतात. तुम्ही जेव्हा प्रेझेंटेशन देताय तेव्हा काही लोक, इव्हन मित्र पण असतात, तुमचे क्लासमेट्स पण आगाऊपणा करतात. एखादा पुढे येऊन बोलत असलं की खाली जोक्स मारतील, त्याला हसवायचा प्रयत्न करतील. आणि ऑडियन्स मध्ये पण असतात, इव्हन ऑफिसेस मध्ये पण असतात. स्पेशली फिमेल्स मध्ये तर खूप असतं. अशी कोण प्रेझेंटेशन देते त्या दोघींची खुन्नस असेल की ती देताना ही गालातल्या गालात हसणार, ही डोळे असे फिरवणार दाखवायला की काय बोलतीये ही, उगाचच शेजारच्या सोबत काहीतरी बोलल्याचं नाटक करणार. दिस काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन्स पीपल विल ट्राय टू डू. You should not get distracted, right? Stop looking to such kind of people when they are trying to distract you deliberately. Okay? पण प्रेझेंटेशनच्या इथं उभं राहून, yes you, do you have any problem, stand up, if you are not interested please you can leave the hall, असली भाषा बोलायची नाही. ओके, स्टँड अप अँड गेट आउट बिकॉज यू आर नॉट पेइंग अटेन्शन टू मी, ह्याच्यातनं तुमचा नर्वसनेस दिसतो. तुमचा पॉइंट काय, माझा सब्जेक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे, मला काही फरक पडत नाही कोण ऐकतंय का नाही ऐकतंय, म्हणजे ते लोक त्रास देत आहेत का देत नाही, मी माझं काम करणार आहे. आणि त्या एका एक दोन व्यक्तींमुळे मी सगळ्यांचा मूड डिस्टर्ब करणार नाही. सो इग्नोर देम, इग्नोर सच काइंड ऑफ पीपल. राईट? असे लोक येतात तुमच्या ह्याच्यामध्ये असतात. काही मस्तीखोर असतात, हसतच बसतात, गिगलिंग करतात. अशा लोकांनी हँडल करता आलं पाहिजे. आणि बऱ्याचदा हे हँडलिंग थ्रू आय कॉन्टॅक्ट होतं. सो लर्न टू गिव्ह आय कॉन्टॅक्ट. अजिबात डोळे चोरून बोलायचे नाही, खाली मान घालून, कुठेतरी समोर पॅरल मध्ये खिडकीकडे बघून तिकडे बोलायचं नाही. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होतो. रिमेंबर दिस. ओपन बॉडी जेस्चर. ओपन बॉडी जेस्चर म्हणजे तुमचे पाम ओपन पाहिजे. क्लोज म्हणजे हाताची घडी घालून उभं राहून प्रेझेंटेशन देतात लोक.
हाताची घडी घालायची, कारण त्यांना भीती वाटत असती म्हणून त्यांना ते बरं वाटतं, कम्फर्टेबल. बट दिस इज अ क्लोज्ड बॉडी लँग्वेज विच इज नॉट ऍक्सेप्टेड ड्युरिंग प्रेझेंटेशन. क्लोज बॉडी लँग्वेज मुळे लोकांना तुम्ही अप्रोचेबल वाटत नाही. लोकांना असं वाटतं की तुम्ही काहीतरी लपवून काहीतरी अर्धवट सांगण्याचा प्रयत्न करताय. अँड दे विल नॉट लिसन टू यू, दे विल नॉट ट्रस्ट यू ऍक्च्युली. They will not believe in whatever you are saying in your presentation. So never use such type of closed body language. Body language open पाहिजे. तुम्ही टेडेक्सचे टॉक्स बघा, तुम्हाला एकही व्यक्ती टेडेक्सच्या प्लॅटफॉर्मवर बोलताना हात असे बंद केलेला दिसणार नाही. सगळ्यांचे असे पाम ओपन असतात, हात असा वर असतो, असा पाम ओपन केलेले हात असतात. अँड दे हॅव ओपन बॉडी लँग्वेज. दोन्ही हात असे ब्रॉड हे झालेले असतात आणि ओपन असतात. सो ओपन बॉडी लँग्वेज. नंतर तुम्ही स्टँडिंग कसे आहात, ऑडियन्स कडे बघून बोलायचं, तिरकं उभं राहून बोलायचं नाही. मागे एक माझा स्टुडंट होता, तो काय करत होता, प्रेझेंटेशनला आला वरती आणि हुशार होता, त्याच्याकडनं एक्सपेक्टेड होतं की तो छान प्रेझेंटेशन, समहाव तो समोर आला आणि घाबरला, राईट. आणि त्याने काय केलं, सारखा दर 2 मिनिटांनी खिशामध्ये हात घालायचा, त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घालायचा, बाहेर काढायचा, खिशात हात घालायचा, बाहेर काढायचा. मेजॉरिटी स्टुडंट्सनी फक्त तेवढंच बघितलं की तो खिशात हात घालतोय, बाहेर काढतोय, त्यांचं काही लक्ष नव्हतं तो काय बोलतोय त्याच्याकडे. आणि हेच होतं ऑडियन्सचं. सो तुमचे हँडच्या मुवमेंट्स, राईट, तुमच्या बॉडीच्या मुवमेंट्स लिमिटेड आणि प्रॉपर पाहिजे, नाही तर ऑडियन्स सगळं तेच बघत बसतं, तेच सारखं बघत बसतं. सो युअर बॉडी लँग्वेज शुड बी ओपन, यू शुड फेस टू द ऑडियन्स. तुम्ही स्लाइड सांगताना तुम्हाला फक्त एक हिंट बघायची आहे, देन अगेन यू आर फेसिंग द ऑडियन्स अँड यू आर एक्सप्लेनिंग देम अबाउट इट. आणि जर स्लाइड बघायच्या असतील तर तिरकं उभं राहा, कम्प्लिटली ऑडियन्स कडे पाठ करून उभं राहू नका, राईट. यू हॅव टू स्टँड, तिरकं उभं राहायचं, म्हणजे हाफ चेहरा ऑडियन्सला दिसला पाहिजे, हाफ चेहरा तुम्ही प्रेझेंटेशन स्लाइड बघायला यूज करताय. सो दॅट इज हाऊ इज अ स्टँडिंग पोस्चर. वाईल रोमिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन देता तेव्हा तुम्ही वॉक करता तिथे. You have to walk, you have to go with the public, or you have to at least cover the stage. Don't stand at one place like a statue. एखादा पुतळा उभा केल्यासारखा एकाच जागी उभं राहून सगळं प्रेझेंटेशन देऊ नका. चाला थोडस तिथे, चालण्याने आपली भीती पण जायला मदत होते, राईट. सो चालायचं तिथे. चालल्यानंतर काय होतं, यू हॅव टू वॉक फॉर अ सर्टन टाइम. पण वॉकिंग असं करा की त्या प्रोजेक्टरच्या समोर येऊ नका, नाही तर तुमच्या चेहऱ्यावर सगळे ते लेटर्स दिसायला सुरुवात होते, right. When you are in front of the projector, all those letter will come on your face, then there will be some joke on that and they will start laughing from there. परत सगळं डिरेल होतं प्रेझेंटेशन. साईडनी चालायचं, जिथे तुम्ही प्रोजेक्टरच्या समोर येत नाही हे बघून यू हॅव टू डू द वॉक ऑन द स्टेज अँड ट्राय टू कव्हर द एरिया. ट्राय टू सी ईच अँड एव्हरीबडी हु इज सिटिंग देअर. प्रत्येकाला आय कॉन्टॅक्ट द्या, पण इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. उगाचच ऑडियन्स मध्ये कोणतरी छान मुलगी बसली म्हणून उठसूट तिलाच पाहायचं नाही, किंवा एखादा हँडसम पोरगा बसलाय म्हणून त्यालाच बघत बसायचं नाही. इथे मनात वेगळ्या उकळ्या फुटतायत आणि तिकडे उगाचच प्रेझेंटेशनचा आव्हान चान्स घ्यायचा, त्यांना बघायचा. असल्या काही गोष्टी करायला आपल्याला जायचं नाही. आपण प्रोफेशनली तिथं लॉन्च होतोय, राईट. सो आपल्याला फक्त प्रोफेशनल लेवलचे रिलेशन्स ठेवायचे आणि हे शिकायचंय तुम्हाला. सो युअर बॉडी जेस्चर, तुमचं स्टँडिंग पोझिशन, राईट बॉडी पोस्चर, डू नॉट टर्न बॅक, मुवमेंट ड्युरिंग प्रेझेंटेशन, युअर अटायर, हे सगळ्या गोष्टी तुमचं बॉडी लँग्वेज बद्दल बोलतात. हाऊ मच कॉन्फिडेंट यू आर, हाऊ आर यू. खूप हातवारे पण सारखं हात वर खाली करायचं, राईट, बोलताना हे असले ओव्हर जेस्चर्स करायचे नाहीत. ओव्हर हँड मुवमेंट, ओव्हर वॉकिंग, हे असलं नाही करायचं. आता ही भीती मारायला एक ट्रिक सांगते तुम्हाला मी. काय करायचं असतं माहिती का, जेव्हा तुम्हाला कुठेही प्रेझेंटेशन द्यायचं, तुमच्या ऑफिसच्या कॉन्फरन्स रूम मध्ये द्यायचंय किंवा इफ यू आर इन्व्हायटेड समवेअर आणि तुम्हाला माहिती मला उद्या या हॉलमध्ये येऊन प्रेझेंटेशन द्यायचंय, प्रेझेंटेशनच्या वेळेच्या आधी जर जमत असेल तर ऍटलीस्ट एक 10-15 किंवा 20-25 मिनिटं आधी जाऊन त्या रूम मध्ये जा, जिथे तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय. ते कोणीच नसतं, तुम्ही एकटे असता, जा. तुमच्या तिथे कम्प्युटर लावा, तुमचे स्लाइड्स चेक करा, सगळं दिसतंय की नाही बघा, सिस्टम प्रॉपर चालू आहे की नाही बघा. बऱ्याचदा असं होतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मॅकचा लॅपटॉप वापरत असाल, मॅकचं हे
कम्प्युटर्स. तर मॅकच्या याच्यामुळे काय होतं, त्याला सगळे सेपरेट कनेक्शन्स असतात, मग ते कॉर्ड्स तुम्हाला तुमचे कॅरी करायला लागतात, राईट. नाहीतर ते बऱ्याचदा हे होतं, इवन मॅक मध्ये केलेलं प्रेझेंटेशन कधी कधी दुसरीकडे खूप वेगळं दिसतं. मग हे सगळं तुम्हाला आधी जाऊन बघायला पाहिजे, नाही तर लोकांसमोर आपला फियास्को होतो किंवा समहाऊ यू फील एम्बॅरेस्ड इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. सो या गोष्टी तुम्ही करायच्या. मग आधी जायचं, त्या व्हेन्यूवर आधी पोचायचं, त्या रूम मध्ये जायचं, सगळं सेटिंग करून घ्यायचं, तिथे खाली फिरायचं. ऑडियन्स जिथं बसणार आहे ना, त्या एखाद्या दुसऱ्या चेअर मध्ये किंवा त्या बेंच वरती जाऊन बसायचं. तिथून बघायचं माझी स्लाइड एंडच्या बेंचवरनं माझी स्लाइड नीट दिसते की नाही ते बघायचं. आणि छान तिथे बसायचं, थोडंसं पाहिजे तर प्रॅक्टिस करायची. तुम्हाला माहितीये हे करताना तुम्ही खूप मोठी सायकोलॉजी खेळताय. काय होतं माहितीये, जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही पहिले अराईव्ह होता आणि नंतर लोक येतात, तेव्हा तुम्ही ती जागा स्वतः ओन करता, ती जागा तुमची होते. आणि मागून येणारी लोक तिथे गेस्ट म्हणून येतात. तर ज्याची जागा असते त्याचा कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली हाय असतो. पण जर तुम्ही लेट आला आणि ऑलरेडी ऑडियन्स येऊन बसली आहे आणि मग तुम्ही एंट्री केली त्या हॉलमध्ये, तर ती जागा ऑडियन्सनी ओन केलेली असती, ती त्यांची झालेली असती आणि तुम्ही तिथे गेस्ट म्हणून येता. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स लेवल थोडा कमी असतो. आणि हे सायकोलॉजी मध्ये प्रूव्ह झालेले, लक्षात ठेवा. म्हणून ह्या ट्रिक वापरतात प्रेझेंटेशन देणारी लोक, की ते आधी जातात, आधी तो प्रिमाइस मध्ये फिरतात, म्हणजे ती जागा आपली करून घेतात आणि मग लोकांना ऑडियन्सला येऊ देतात, सो दॅट नाऊ दे हॅव गुड डॉमिनन्सी ओव्हर देअर प्रेझेंटेशन अँड इट वर्क्स. इट 100% वर्क्स. माहिती, हे प्रॅक्टिकली प्रूव्हन आहे की जो असं प्रॅक्टिस करतो त्याचे प्रेझेंटेशन नेहमी चांगले होतात, कारण नॅचरली त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय असतो. कारण त्याच्या जागेत लोक आलेली असतात, तो कोणाच्या जागेत गेलेला नसतो. सो ही सायकोलॉजी खूप इफेक्ट देते. ट्राय इट. हुएवर कॅन ट्राय इट, ट्राय इट वन्स. परत नेहा प्रेझेंटेशन द्यायच्या आधी ट्राय की त्या प्रेझेंटेशन कॉन्फरन्स रूम मध्ये जा आणि स्वतः आधी जाऊन थोडस हे ट्रायल करून बघ, जर तुला जमणार असेल तर, आणि मग त्या दिवशी तुझा प्रेझेंटेशनचा इम्पॅक्ट बघ आणि हा आधीचा इम्पॅक्ट बघ. जर डिफरन्स जाणवला तर मला शुअरली सांग की मॅम हो मला डिफरन्स जाणवतो, कारण सायकोलॉजी प्रमाणे इट हॅज टू शो डिफरन्स इन युअर कॉन्फिडन्स लेवल, राईट. तर ते हे होतं. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, लक्षात ठेवा. या छोट्या छोट्या ट्रिक्स जरी फॉलो केल्या ना, तरी तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन देऊन जाईल, तिथे तुमचं नाव निघेल की खूप छान प्रेझेंटेशन देऊन गेला हा व्यक्ती, राईट. सो दिस इज बॉडी लँग्वेज. थर्ड इज, इन प्रेझेंटेशन यू शुड बी फोकस्ड ऑन युअर कम्युनिकेशन. तुम्ही बोलता कसे, तुमचं वर्बल कम्युनिकेशन मध्ये व्हॉइस मॉड्युलेशन. व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे, इफ यू आर नॉट गिवन द स्पीकर और समथिंग, कॉर्डलेस स्पीकर वगैरे नसेल, तर तुम्हाला तुमचा आवाज वाढवायला लागणार आहे टू रीच टू द लास्ट पर्सन. पण ते वाढवणं म्हणजे इट इज नॉट लाईक शाउटिंग और स्क्रीमिंग ऑन समवन, तसं नाही वाटलं पाहिजे. कुठेतरी तुम्हाला स्लो व्हायला लागतो. फॉर एक्झाम्पल मी सॉफ्ट स्किल शिकवतीये आणि त्याच्यामध्ये मी म्हणते की why you don't feel for other people, you should have that feeling, right. So जेव्हा तुम्ही फिलिंग इमोशन्स बोलताय ना, ते फील तुमच्या बोलण्यात आला पाहिजे आणि मग तो दुसऱ्यावर इम्पॅक्ट करून जातो. आणि जेव्हा एखादी गोष्ट मोटिवेट करायची, yes you all can do it, why can't you all give presentation, I'm damn sure you all can give it. हे जे मॉड्युलेशन्स आहेत, कुठेतरी स्ट्रेस देणं, कुठेतरी आवाज वाढवणं, कुठेतरी एक्साइटमेंट आणणं, कुठेतरी सॉफ्ट होणं, हे व्हॉइस मॉड्युलेशन प्रेझेंटरला आले पाहिजे. तुम्ही जर मोनोटोनस टोन मध्ये प्रेझेंटेशन दिलं तर पब्लिक झोपलंच समजा. If you start speaking, verbal communication is this is how we speak, we have to focus on our words, we have to focus on our pronunciation, this was our report for the last this is how we have got the profit. No modulation, nothing, same tone, same pitch, same volume, 100% people are going to see. This modulation keeps people active, they keeps getting energetic because you are passing the energy from you towards them, your positivity is reached to them. So this is how it works.
आलं लक्षात? सो प्रेझेंटेशन म्हणजे फक्त पीपीटी बनवणं नव्हे, ती खूप पहिली छोटी गोष्ट झाली. तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स इथे असतात, लक्षात ठेवा. इथे असतात. आता हे ह्यांनी सुरू झालंय अनफॉर्च्युनेटली परत कोविडचा प्रॉब्लेम वगैरे आता पुण्यामध्ये वगैरे. पण जर त्याच्यावर काही सोल्युशन आले आणि इफ वी स्टार्ट विथ समथिंग अँड तर असं मला ना फेस टू फेस मुलांना बघायला खूप आवडतं वेन दे आर गिव्हिंग प्रेझेंटेशन, बिकॉज दॅट इज अ राईट वे टू फाइंड आउट व्हॉट मिस्टेक्स दे आर डुईंग. व्हर्च्युअल मोडवरती थोडंसं एवढं कळत नाही, कारण कॅमेरेज ऑन असले तर स्लाइड शेअर झाल्यावर मला तुमचा चेहरा दिसत नाही, फक्त स्लाइड्स दिसतात की तुम्ही स्लाइड्स कसे बनवले. आणि माझ्यासाठी स्लाइड्स तर आहे, पण स्लाइड्स पेक्षा तुमचं पर्सनॅलिटी बघणं खूप मला गरजेचं असतं, बिकॉज दॅट इज अ वे आय एम ट्राईंग टू मोल्ड यू. आणि ट्राय टू अँड इंडिव्हिज्युअली असतं. पॉसिबली फिनीनी दिलं ते वेगळं असेल, नेहानी दिलं वेगळं असेल, दीपालीनी दिलं वेगळं असेल, अजून आपले काय ओमकार असेल आणि कोण स्टुडंट्स आहेत त्यांचे वेगळे असतील. सो त्याप्रमाणे सगळ्यांचं हे वेगळं येतं आणि मला प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल फीडबॅक द्यायला लागतो. And that is how you will improvise in your presentation. Anyways, we'll start with the virtual mode at least. So somewhere you will be getting in the practice of preparing these presentations. Okay, always use positive language when you are speaking. Like for example, if you started your presentation with questions, हा एक पॉइंट असतो की तुम्हाला जर पब्लिकला तुमच्या टॉपिक मध्ये इंटरेस्ट जनरेट करायचं असेल तर स्टार्ट आस्किंग क्वेश्चन्स. स्टार्टिंगला क्वेश्चन्स विचारायचे. So anybody is having knowledge about this XYZ topic? Have you seen this thing before? माहितीये का तुम्हाला हे कोणी एक्सपिरियन्स केलंय का? त्याच्याने काय होतं माहितीये, त्यांना मजा येते त्याच्यात बोलल्यामुळे आणि त्यांचा इंटरेस्ट जनरेट होतो की अरे हे तर मला काहीतरी एक्सपिरियन्स झालेली गोष्ट सांगतोय, अरे हे तर मी शेअर करू शकलो, मग मला ऐकायचंय काय सांगणार आहे हा. अँड दिस इज अ थिंग that people start their most of the presentations with questions, right? So if you're asking some question and if somebody is not giving you correct answer, never say wrong, चुकीचं आहे हे, ऍब्सोल्युटली रॉंग, व्हॉट रबिश, असलं नाही बोलायचं. हे काही टीचर आहे का तुम्ही तिथं जाऊन असलं बोलत बसलाय का? तुमचं क्वेश्चन आन्सर सुरू आहे, राईट? ऑडियन्स आहेत तुमचे. You are just giving a presentation, not necessary they must have the knowledge, but if somebody is giving you answer and even though the answer is wrong, what you have to say is, yeah, it matches somehow, but not exactly what I'm expecting, but yes, you tried well, राईट? हे पॉझिटिव्ह लँग्वेज बोलायची असते. आणि ही ना फक्त प्रेझेंटेशन मध्ये नाही, घरात पण वापरा. घरात आपण एकमेकांना बोलत तुला काही नाही येत, राईट? हे तरी येतं का तुला, ते तरी येतं का तुला, हे पण येत नाही, ते पण येत नाही, हे पण येत नाही, अरे रे रे, हे साधं तुला जमत नाही, ही भाषा वापरतो. ही निगेटिव्ह लँग्वेज. ह्याने कसा तो समोरचा मोटिवेट होईल काही करायला? सिम्पल लॉजिक आहे, मला सांग. उलट तुम्ही त्याला त्याच्या इगोला हर्ट करताय असं बोलून. इन्स्टेड इफ यू से हा यू ट्राईड गुड, पण ऍक्च्युली ते असं नाहीये पद्धत, थांब मी तुला सांगतो कसे, तो इमिजिएटली ऍक्सेप्टन्स मोडवर येतो की ठीक आहे मला सांग. पण तुम्ही असं म्हटलं हे पण येत नाही, इतकं सोपं आलं नाही तुला, ये इकडे मी सांगतो, तो अजिबात ऐकण्याच्या मूडमध्ये, राहू दे मी केलंय मला आवडलं, असं आन्सर येतं समोरच्याकडनं लगेच. So many times your communication is responsible for the answer you are expecting from the other person. Remember this. Every time speaking in a negative language is not, it doesn't work only anytime. Right? आपल्याला आपल्याशी बोललेलं नाही आवडत, पण आपण 4 जणांशी बोलून मोकळे होतो ह्या गोष्टी. हे सिंपल ऑब्झर्वेशन नसतं आपल्याकडे. So now onwards, try to use positive language. Try to motivate, accept, appreciate, हे यूज करा लोकांना. तुम्ही बघा डिफरन्स त्यांच्या ऍक्सेप्टन्स मध्ये. जी गोष्ट तुम्ही सांगून सांगून ते ऐकत नाही ना, तेव्हा तुम्ही अप्रिशिएट करता, जेव्हा त्याला पॉझिटिव्ह लँग्वेजनी समजवता, तेव्हा ते लगेच ऍक्सेप्टन्स मोड मध्ये येतात समोरचा माणूस. ठीक आहे चालेल, तू म्हणतो तसं कर, लगेच हे आन्सर येतं. दिस इज हाऊ यू शुड लर्न अँड दिस इज अ स्किल, पीपल हँडलिंग स्किल. This is needed when you're working in a team. Remember, this is needed in your personal life and professional life. So इथेही तुम्हाला positive languages use करायची when you are talking to your audience.
Okay, and use simple language with just hyphen words, very complicated words or something to show how knowledgeable you are. You are not there to show your knowledge, you want to transfer your knowledge to public. You want to make them aware of certain things, whatever the things are, whichever the topic you are presenting, right? Your motto is to transfer that knowledge and not to show how knowledgeable I am and how much stupid you are. हे दाखवण्यासाठी प्रेझेंटेशन नसतो करत आपण, राईट? तेव्हा ती हार्ट टू हार्ट फिलिंगनी ते हार्ट टू हार्ट ट्रान्सफर होतं प्रेझेंटेशन, रिमेंबर. आणि हे सगळं तुमच्या कम्युनिकेशन, बॉडी लँग्वेज, टोनिंग ह्याच्यावर 90% असतं आणि 10% फक्त तुमच्या स्लाइड्सचा इम्पॅक्ट असतो. म्हणून प्रेझेंटेशन्सवर तुमच्या स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला. So this is how we'll stop here. I've already exceeded the time. Audience पासन घ्यायचंय मला. Next time संपून जाईल, 2-3 slide राहिल्यात actually. But okay, we'll just finish. This is very important, so it doesn't matter if one more lecture I spend on this. Okay. After this, when you come for the Friday class, everybody come with your own choice topic for the presentations. Okay, 27 people are here, so I want 27 individual topics we will discuss after our presentation class. So you all have to tell me which topic you are presenting आणि कधी करायचं ते मी नेक्स्ट वीक नेक्स्ट फ्रायडेला सांगते तुम्हाला की तुम्ही कधी प्रेझेंटेशन द्यायचे. Okay, we'll start with the virtual mode. Let's see how you prepare slides and how you communicate it. At least तेवढं तरी होईल आपलं preparation. Agreed, everyone? Is it okay? Topic which we need to choose. Topic of your choice, anything that Okay. can be presented in front of all. Okay. Yeah, so anything, whichever you like, you can take the topic. Okay. No problem. I just want to give you a free hand. मला माझे restricted topics तुमच्यावर लादायचे नाहीये. Take your own topic, whichever you like, but it should be interesting. Everyone should get interest and knowledge about certain things. ठीक आहे? एव्हरीवन, ओके, सगळे, फक्त मी ठराविक मुलांना सांगत नाहीये. आता मला सगळ्यांनी बोललेलं पाहिजे. नेक्स्ट टाइम पासून मी नाव घेतलं की बोललं नाही ना, तर एक्झाम मध्ये -5 मार्क्स मी लिहून ठेवणार आहे माझ्या पेपरवर. आय आस्क अँड दिस पर्सन डिडंट आन्सर मी, -5. ठीक आहे? सो नेक्स्ट टाइम पासून आय वॉन्ट एव्हरीबडी ऑफ यू टू पार्टिसिपेट. अदरवाइज व्हॉट इज यूज ऑफ हॅव्हिंग कम्युनिकेशन लेक्चर? टेल मी. Fine. So come with the topics. We'll have a good discussion and next time we'll finish with the presentation also. Fine. So thank you so much for attending class. Have a nice evening. See you all. Bye. Thank you, ma'am. Thank you, ma'am.